जय भीम नमोबुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात आज एक विशेष उपक्रम पार पडलाय। अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किचन साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने कामगारांनी या साहित्य वितरण कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता। सडक अर्जुनी येथे आज नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी किचन साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते पार पडले। यावेळी बोलताना आमदार बडोले यांनी सांगितले की 23, 24 आणि 25 एप्रिल असे 3 दिवस हे साहित्य वाटप शिबिर आयोजित करण्यात आले असून सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि गोरेगाव या 3 तालुक्यांमधील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना याचा लाभ मिळणार आहे। ज्या कामगारांची नोंदणी बांधकाम विभागाकडे झाली आहे त्यांचीच नोंदणी वैध आहे। अशाच कामगारांना या शिबिरात किचन साहित्याचे वाटप करण्यात येत आहे। या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून शासनाच्या योजना आणि सुविधा कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार बडोले सातत्याने प्रयत्न करत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले। तर ज्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेता आला नाही अशा बांधकाम कामगारांना यापुढे देखील नोंदणी शिबिराचे आयोजन करू अशी माहिती आमदार राजकुमार बडोले यांनी दिली आहे। अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील 4000 लोकांना किचन साहित्याचं वाटप या ठिकाणी होत आहे। आज दुसरा दिवस आहे। आज अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 800 कामगारांना या ठिकाणी किचन साहित्याचं वाटप या ठिकाणी होत आहे। काल अर्जुनी मोरगाव येथील 1474 पैकी 1150 लोकांना किचन साहित्याचं वाटप झालं आणि आज पण या ठिकाणी उत्तम प्रतिसाद आहे। अत्यंत सगळी व्यवस्था चांगली करण्यात आलेली आहे। बांधकाम कामगार मजुरांना मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब या सगळ्यांनीच्या संकल्पनेतून ही योजना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याचा फायदा आमच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सगळ्या बांधकाम कामगारांना होत आहे। ज्या कामगारांना या ठिकाणी ज्यांची नोंदणी झाली नसेल तर त्या सगळ्यांची नोंदणी करून त्यांना परत लाभ देण्याचं आमचं मानस आहे आणि त्या दृष्टीनं या योजनेला अत्यंत उत्तम असा प्रतिसाद सगळ्यांकडून मिळत आहे। 28 योजना ज्या आहे वेगळ्या वेगळ्या आहेत त्यांचा पण लाभ या सगळ्यांनी घ्यावा असं आवाहन या आपल्या माध्यमातून मी या सगळ्यांना करतो। किचन साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 10 किलोच्या वर आहे आणि सगळं त्याच्यात प्रेशर कुकरपासून तर सगळंच सामान जे आपल्याला आधुनिक किचनमध्ये लागते ते सगळं सामान त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे सगळे साहित्य त्या ठिकाणी सगळ्या कामगारांना देण्यात येत आहे। अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे। बडोले साहेब महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री असतानासुद्धा आपण जवळपास 2018-19 मध्ये सुद्धा साहित्याचं वितरण या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये दुसऱ्यांदा अशा पद्धतीच्या किटचं वाटप या ठिकाणी होतं आहे। परंतु नुसता किट मुळे आपल्या कामगार कल्याण लोकांचा विकास होणार नाही, तर शासनाच्या अशा 28 प्रकारच्या योजना आहेत आणि त्या योजनासुद्धा ह्या नोंदणीकृत कामगार लोकांना मिळाव्यात अशी आमची अपेक्षा होती आणि माझ्या माहितीप्रमाणे आमच्या विधानसभा क्षेत्रातील बहुतांशी कामगारांना त्यापैकी जसं शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ मिळालेला आहे, घरकुलच्या बाबतीतसुद्धा योजनेचा लाभ मिळालेला आहे। अशाच पद्धतींच्या 28 प्रकारच्या योजना आहेत त्यांचा लाभसुद्धा आमच्या कामगार लोकांनी घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे। त्याला एक चांगल्या पद्धतीचा वातावरणसुद्धा या ठिकाणी आहे आणि आम्ही त्यासाठी आम्हीसुद्धा एक चांगल्या पद्धतीचे सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांना न्याय देण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील। भारती नंदलाल मेश्राम। काय सांगाल तुम्ही कधी नोंदणी केली होती आणि आज काय साहित्य मिळालं तुम्हाला? मी नोंदणी केली होती 8/11/2024ला आणि मला आज किचन सेटचं सामान मिळालेलं आहे। काय काय आहे त्यामध्ये कुकर आहे, ड्रम आहे, पतेले आहेत, वाट्या आहेत, ताट्या आहेत, म्हणजे सगळं एका आपलं स्वयंपाकाचं सामान म्हणजे किचनमधलं सगळं सामान आहे कामाचं। यात तुम्हाला काय लाभ मिळाला आहे कामगारांकडून? आता मी माझ्या मुलांचा स्कॉलरशिपचा फॉर्म पण भरलेला आहे। स्कॉलरशिप मिळायची आहे पण अप्रूव्हल झाला आहे माझ्या मुलांचं फॉर्म। काय सांगाल या योजनेबद्दल, काय वाटतं तुम्हाला? ह्या योजनेबद्दल मला म्हणजे हे आपण गृहिणीला एक मदत म्हणूनच मिळालेली आहे। आपण जर तसं पाहिलं तर हे 5-6 हजाराचं सामान आहे। आपण जर म्हटलं वेळोवेळी जर घ्यायला गेलो तर घेऊही शकत नाही एवढं एका वेळेस सामान, पण ते दिलं तर कामाचंच आहे। जसं 4 ताट आहेत, ड्राम आहे पाण्यासाठी, तर एकाच घगरा असला तर ड्रामही आला म्हणजे आपल्याला एक कामाचीच वस्तू आली आणि ती आपल्या कामामध्ये एक वाढ झालेली आहे आणि चांगलं सामान आहे। सुरू राहायला पाहिजे आणि मिळायला पाहिजे, म्हणजे आपल्याला गोरगरीब आहे जे घेऊ नाही शकत त्यांना पण ही एक चांगली मदत म्हणून आहे।
मेश्राम. काय नाव तुमचं? बलदेव संपत मेश्राम. कुठे राहता तुम्ही? सिलेझरी, मुक्काम सिलेझरी. काय काम करता? हे बिलदारकीचं काम करतो मी. आज जी पेटी मिळाली आहे, काय साहित्य मिळालं तुम्हाला? त्याच्यामध्ये साहित्य जे 18 प्रकारची काहीतरी आहेत वस्तू. कधी केली होती नोंदणी तुम्ही? नोंदणी म्हणजे 1 वर्षा अगोदरच. याआधी काय लाभ मिळाला तुम्हाला? लाभ तर काही नाही, पण मुलामुलांना स्कॉलरशिपचं फॉर्म भरलं होतं. एका जणाला स्कॉलरशिप मिळाली, एका जणाला मिळाला आहे. काय बोलणार आहे? लाभ मिळाला तर याच्यावर काय? लाभ मिळाला म्हणजे जे शासनाचं जे आहे धोरण हे चांगल्या प्रकारे आहे आणि विविध वस्तूंना थोडासा वाव मिळते आणि माणसाला थोडंसं समाधान वाटते. एखादा म्हणजे बांधकाम विभागाकडून एखादी वस्तू आपल्याला मिळत आहे, त्यांचा थोडासा अभिमान वाटते आपल्याला. अशी योजना नियमित चालवा. हो, अशी योजना नेहमीच आली तर बरंच होईल. किशोर पुंडलिक कावडे, कुठं काम करता तुम्ही? अर्जुनी मोरगाव. काय सांगाल, काय साहित्य मिळालं आहे तुम्हाला? आपल्याला किचन सेट मिळालेला आहे. काय काय आहे त्यामध्ये? त्यामध्ये ड्रम, काही कुकर आणि स्वयंपाकाला लागणारे उपयुक्त साहित्य. याआधी कुठल्या याच्या योजनांचा लाभ घेतलेला आहे आपण? नाही, यापूर्वी कुठल्याच योजनेचा लाभ घेतलेला नाही. काय काय योजना तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये? कामगारांमध्ये काय काय योजनांचा लाभ आहे? याच्यात कामगारांचा इन्शुरन्स वगैरे, काही अपघात वगैरे झाल्यास, काही मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी. कधी केली होती नोंदणी तुम्ही? आम्ही नोंदणी गेल्या वर्षीच्या 3-4 महिन्यात केली अशी बहुतेक. राजीव गांधी पंचायती राज संघटनेच्या काँग्रेस नेतृत्व वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणामुळे महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 5 ते 6 वर्षांपासून प्रलंबित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होणाऱ्या विलंबामुळे राज्यातील सामाजिक व्यवस्था आणि संतुलन बिघडले आहे आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत आहे. या दरम्यान निवडणुकांशी संबंधित सर्वोच्च न्यायालयात दाखल विविध जनहित याचिकांमुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. संविधानानुसार कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर कार्यकाळ वाढवण्याची किंवा निवडणुका पुढे ढकलण्याची तरतूद नाही. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात महाराष्ट्र सरकार असंवैधानिक असून लोकशाही कोसळत आहे. या भारत देशामध्ये माजी पंतप्रधान श्री राजीवजी गांधी यांनी पंचायत राज सिस्टीम या देशामध्ये आणली आणि ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका याच्यामध्ये स्थानिक लोकांना सत्तेमध्ये सहभाग दिला आणि लोकशाहीची शाळा त्यांनी सुरू केली आणि सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. दुर्दैवाने RSS आणि भारतीय जनता पक्षाचे शासन आहे यांनी पंचायत राजच्या पूर्ण निवडणुका थांबवल्या आहेत. आज 24 एप्रिल पंचायत राज दिन आहे. या निमित्तानं काँग्रेसचं जे ब्रीद आहे किंवा जनसामान्यांच्या हाती सत्ता गेली पाहिजे, त्या निमित्तानं आम्ही आज पूर्ण देशाला विनंती केली आहे, राष्ट्रपतींना विनंती केली आहे की या सरकारला सांगा की लोकांचे अधिकार लोकांना बहाल करा. पहलगाम येथे धर्म विचारून गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. दरम्यान हा पाकिस्तान मार्फत केलेला कट्टर इस्लामिक आतंकवादी हल्ला आहे. या हल्ल्याच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी तीव्र निषेध केला जातोय. आज अकोल्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. दरम्यान पाकिस्तानवरही असा हल्ला करून पाकिस्तानी सैनिकांवर गोळ्या झाडून 260 मृतदेह पाकमध्ये जातील, तेव्हाच त्यांचे हे कट्टरवादी पाकिस्तानी दहशतवादी हल्ले थांबतील. दरम्यान यापूर्वीही 26/11 प्रमाणे अनेक हल्ले हिंदुस्थानावर करण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये निष्पाप हिंदूंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आलाय. मंगळवारी पहलगाममध्ये जो आतंकवादी हल्ला झाला, त्या आतंकवादी हल्ल्यामध्ये तिथे जात विचारून, त्याचा धर्म विचारून, जात न विचार धर्म विचारून त्यांना पॉइंट ब्लँक वर गोळ्या मारण्यात आल्या. हा अतिशय क्रूर व निंदनीय आतंकवादी हल्ला आहे. लहान मुलांच्या समोर त्यांच्या वडिलांना, महिलांच्या समोर त्यांच्या नवऱ्यांना पॉइंट ब्लँक वर गोळ्या मारण्यात आल्या. हा पाकिस्तान प्रायोजित कट्टर इस्लामिक आतंकवादी हल्ला आहे. या हल्ल्याचा विश्व हिंदू परिषद जाहीर निषेध करते आणि आज आम्ही
महामहिम राष्ट्रपतींना या ठिकाणी निवेदन दिलं आहे माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या द्वारे की पाकिस्तानवर हल्ला करून त्यांच्या सैनिकांच्या जेव्हा 26च्या जागी 260 बॉड्या पाकिस्तानात जातील त्यावेळेस हे पाकिस्तानी प्रायोजित इस्लामिक कट्टर आतंकवादी हल्ले थांबतील. पाकिस्तानाने अनेक आतंकवादी हल्ले आपल्या देशावर केलेले आहेत. किती आतंकवादी हल्ले केल्यानंतर आपली सरकार किंवा आपला देश जागृत होईल आणि पाकिस्तानवर हल्ला करेल. आतापर्यंत उरीचा आतंकवादी हल्ला आहे, पठाणकोटचा आतंकवादी हल्ला आहे, 26/11चा पहिला बॉम्ब मुंबईवर हल्ला, दुसरा, तिसरा, चौथा रघुनाथ मंदिर हल्ला, अक्षरधाम हल्ला, असे अनेक हल्ले आपल्या देशावर झाले आहेत. आणि या हल्ल्याचा एकच उत्तर आहे की पाकिस्तानवर हल्ला करून हे सगळं पाकिस्तानच्या सैनिकांच्या बॉड्या जातील. कारण की हा हल्ला पाकिस्तानच्या मिलिटरीने प्रायोजित केलेला आहे. पाकिस्तानच्या बॉडी जेव्हा 260 बॉड्या जातील तेव्हाच हे हल्ले थांबतील असं आम्हाला या ठिकाणी म्हणायचं आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे एक क्रांतिकारी लोकोत्तर व्यक्तिमत्वाचे धनी होते असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी केले. कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या मानव विद्या सभागृहात ND पाटील लिखित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे एक उपेक्षित महात्मा या पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ सरोज पाटील यांच्या हस्ते संपन्न झालाय. यावेळी गवस बोलत होते. प्राचार्य डॉक्टर TS पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के होते. अध्यासनाचे समन्वयक डॉक्टर रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. आभार सुखदेव एकल यांनी मानले. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे एक उपेक्षित राहिलेले पण महाराष्ट्र देशाच्या सामाजिक राजकीय चळवळीमधले अत्यंत मोठं व्यक्तिमत्व, पण काही कारणानं ते उपेक्षित राहिलं. पण अलीकडच्या काळामध्ये शिवाजी विद्यापीठाने विठ्ठलरामजी शिंदे अध्यासन सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या अनेक पैलूंबद्दल ते माहिती देतात, त्याच्यावर पुस्तकं छापतात. तर त्यांनी मोठं काम केलेलं आहे. ND पाटील यांनी सातत्यानं विठ्ठलरामजी शिंदे समाजापर्यंत नेण्यासाठी खूप मोठं काम केलं, अनेक व्याख्यानं दिलं आणि त्यांनी ही छोटी पुस्तिका तयार केली. एका रात्रीमध्ये त्यांनी ती लिहिली. पण या पुस्तकाचं मोल असं आहे की विठ्ठलरामजी शिंदेंच्या सर्वांगीण जीवनाबद्दल एक दार्शनिक म्हणून, एक सामाजिक चळवळीतला मोठा नेता म्हणून, राजकीय आणि सामाजिक जीवनाचा भाष्यकार म्हणून विठ्ठलरामजी शिंदे आपल्याला कळतात. आणि 21व्या शतकामध्ये ते एक दार्शनिक म्हणूनच लोक त्यांच्याकडे बघतील आणि समाजाला ते मार्गदर्शक ठरतील. त्यामध्ये विठ्ठलरामजींनी अस्पृश्यता निवारण हे आपलं ध्येय मानलेलं आहे. 1906ला त्यांनी डिप्रेस क्लास मिशन सोसायटी स्थापन केली आणि सबंध समाजामध्ये भारतात 6% लोक जे अस्पृश्य आहेत त्याच्याबद्दल कधीही कुणाला काय वाटलेलं नाही. ते त्यांना वाटलं. त्यांनी त्याच्यावरचा मोठा ग्रंथ तयार केला, शास्त्रशुद्ध अभ्यास केला आणि स्वतः त्यांनी धडाडीने हे काम केलं आणि त्यांच्या जीवनाची माहिती ही समाजाला देण्याचा प्रयत्न केला. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276
90366752 किंवा 9021433560. जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये धर्म विचारून अंधाधुंद गोळ्या घालून निष्पाप हिंदूंची हत्या केल्याप्रकरणी आज सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने नांदेड बंदची हाक देण्यात आली होती. त्या हाकेला नांदेडकरांनी उत्स्फूर्तपणे साथ देत नांदेड बंदला 100% प्रतिसाद दिलाय. सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने नांदेडच्या राज कॉर्नरपासून शहरातील मुख्य मार्गाने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. काश्मीरच्या पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला अतिरेक्यांनी केला, 28 नागरिक त्यामध्ये मारले गेले. त्याच्यामुळे देशामध्ये प्रचंड आक्रोश आहे. एक सनातनी विचाराचं नरेंद्र मोदींचं सरकार देशात आहे. मोदीजींकडनं पूर्ण देशाला अपेक्षा आहे. काल बिहारच्या मधुबनीमध्ये व्यासपीठावरून बोलताना नरेंद्र मोदींनी हिंदी आणि इंग्रजीमध्ये पूर्ण जगाला संदेश दिला आहे की भारत आता शांत बसणार नाही. आम्ही पाकिस्तानमध्ये घुसू, अतिरेकी असतील, त्यांचे हक्क असतील किंवा पाकिस्तानी ISI संघटन असेल, या सगळ्याला नेस्तनाबूत केल्याशिवाय भारत सरकार शांत बसणार नाही. आज आम्ही भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी पार्टी, शिवसेना व काँग्रेस पार्टी सर्व पक्षीय नांदेड बंद करून नरेंद्र मोदीजींना पाठिंबा दिला आहे आणि आमच्या नागरिकाच्या पाठिंब्यावर येत्या 8 दिवसामध्ये नरेंद्र मोदी आमच्या आक्रोशाचं उत्तर देतील आणि पाकिस्तानला नेस्तनाबूत करतील. संबंध भारताच्या नागरिकांना आव्हान करेल की त्यांनी धर्म बघून गोळी मारली, त्यांनी पॅन्ट काढून गोळी मारली, त्यांनी जात आणि धर्म विचारून गोळी मारली. तुम्ही सेक्युलरवादी असाल, लिबराडू असाल, कुठल्याही पक्षाचे असाल, आता भारताचा नागरिक म्हणून भारताच्या सरकारच्या मागे उभारणं तुमचं कर्तव्य आहे आणि प्रत्येक नागरिक हा सरकारच्या पाठीशी उभा राहील अशी आम्हाला खात्री आहे. मी साहेबराव गायकवाड, जिल्ह्याचा महामंत्री आहे भाजपचा. ज्या आतंकवाद्यांनी धर्म विचारून पहलगावमध्ये जे क्रूर हत्या केली त्या निषेधार्थ आज आम्ही नांदेड बंदचं आव्हान दिलं होतं. यामध्ये सर्व पक्षीय होते. तुम्हाला आजूबाजूचा परिसर बघितल्यानंतर, बाजारपेठा बघितल्यानंतर लक्षातच येईल की सर्वांनी या घटनेचा निषेधात कडकडीत बंद पाळलेला आहे. आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे जे भ्याड कृत्य केलेलं आहे त्याचा जाहीर निषेध करतो. माझ्या पार्टीकडून जाहीर निषेध करतो. आणि ह्या पाकिस्तानचं जे पाठीमागून चाललेलं षडयंत्र आहे, मुस्लिम हिंदूंमध्ये वाद घडवण्याचं जे काम चाललेलं आहे, यांना आमचे देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब कडक जबाब देतील एवढे मी शाश्वत करू इच्छितो. जिल्ह्यात अपघातप्रवण स्थळांची संख्या 0वर आणणे आवश्यक आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी विविध उपाययोजना अंमलात आणतानाच प्रभावी लोकशिक्षण देणे गरजेचे आहे. बचाव कार्याबरोबरच लोकशिक्षणासाठी रोड सेफ्टी विजन व्हेकल उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती पाफोलामार्फत एक प्रस्ताव दिला होता आम्ही की जिल्ह्यांमध्ये एज्युकेशन, ट्रान्सपोर्ट आणि रेस्क्यू ऑपरेशनसाठी एक अशी व्यवस्था असावी. मग त्या व्यवस्थेमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा असल्या पाहिजे आणि लोकांना इमर्जन्सी मदत झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून एक वाहन असं सुसज्ज करायची संकल्पना आली आणि त्या संकल्पनेला मूर्तरूप मान्य जिल्हाधिकारी अमित कुमार सरांनी मूर्तरूप दिलं आणि त्याच्या DPC-मधून जिल्हा नियोजन समितीमार्फत त्याला निधी उपलब्ध करून दिला. आज जवळपास ते वाहन आम्ही सुसज्ज केलेलं आहे, ज्यामध्ये सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत. याच्यामध्ये सर्व्हिलन्स कॅमेरा आहे, सर्च लाईट आहेत. इव्हन ॲक्सिडेंट जर झाला कुठे, तर ॲक्सिडेंट झाल्यानंतर एखाद्या वाहनाला ओढायचं काम पडलं तर 7.5 टनपर्यंत त्याची क्षमता असणारी वीज केबल मागं आणि पुढे दोन्ही ठिकाणी आहेत. त्याचबरोबर एखाद्या वाहनात जर एखादा व्यक्ती अडकला असेल, त्याला जर बाहेर काढायचं असेल तर त्याकरता जे हे लागते कटर इमर्जन्सीमध्ये, ते कटरसुद्धा वाहनात आहे. त्याचबरोबर लोकांना ट्रेनिंग द्यायचा जो प्रोग्राम आहे की जे हायवेला संलग्न गावं आहेत, ज्याच्यामधून बैलगाड्या, मोटरसायकली किंवा ट्रॅक्टर हे रॉंग साईड नेऊन अपघात झालेले असतात, असे अपघात टाळता येतात. किंवा मोठ्या प्रमाणात दूध विक्रीसाठी येणारे जे लोक आहेत ग्रामीण भागातून शहरात, यांचे अपघात बघितलेत, तेव्हा असं लक्षात आलं की हे अपघात टाळता येतात.
तर त्याकरता त्या स्थानिक ठिकाणच्या लोकांचं शूटिंग करून त्याच ठिकाणी त्यांना ट्रेनिंग देणं, त्यातून व्हॉलेंटियर्स तयार करणं आणि लोकांचा रस्ता सुरक्षेत सहभाग वाढवणं हा या वाहनामागचा उद्देश आहे. याकरता आम्ही 4 पॅरामीटर्स घेऊन हे काम करतो आहे. याच्याशिवाय सर्व्हिसेससुद्धा आम्ही इन्क्लूड केलेल्या आहेत की ज्या सर्व्हिसवर वायफाय फॅसिलिटीवर लोक टॅबवर लर्निंग लायसन गावामध्ये काढू शकतील. गावाखेड्यामध्ये ग्रामपंचायत समोर हा आम्ही एक गाडी उभी करून त्या ठिकाणी वायफाय फॅसिलिटी लोकांना प्रोव्हाइड करू. त्याद्वारे लर्निंग लायसनच्या टेस्ट तिथं देऊ शकतील आणि त्यांना लर्निंग लायसन तिथे ताबडतोब मिळू शकेल. हे एक आहे. त्याशिवाय आम्ही सोशल लायबिलिटी म्हणून काही गोष्टी याच्यामध्ये वाहनामध्ये इन्क्लूड केल्या आहेत की ज्या केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या स्कीम आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत किंवा ज्या ग्रामीण भागातले वयोवृद्ध असतील, विधवा असेल, परित्यक्ता असेल, वयोवृद्ध लोक असतील किंवा दिव्यांग असतील किंवा विद्यार्थिनी असतील, यांच्याकरता ज्या काही स्कीम शासनाने केंद्र शासनाने केलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचून लोकांना शासनाचा लाभ कसा मिळून देईल ही एक सोशल लायबिलिटी सामाजिक दायित्व म्हणून आम्ही एक या वाहनामध्ये इंट्रोड्यूस केलेला हा सुद्धा विषय आहे. निश्चितच हे वाहन या जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरेल आणि याची उपयुक्तता इथपर्यंत न्यायची आहे की अपघाताचं प्रमाण शून्यावर आणायचं आहे. आताच माननीय जिल्हाधिकारी पाकोला यांनी जे मनोदय व्यक्त केलं त्यामधून त्यांची संकल्पना अशी आहे की अपघात हे मुळात व्हायलाच नकोत. त्याकरता लोकांना प्रशिक्षित करणं हा सुद्धा याचा एक वाहनाचा एक मोठा भाग आहे. त्या दृष्टीनं आम्ही प्रत्येक ठिकाणचे लोकांना ट्रेनिंग देऊन त्याच्यामध्ये लोकांचा ट्रान्सफॉर्मेशन, रेस्क्यू आणि एज्युकेशनमध्ये सहभाग घेऊ. त्याकरता हे वाहन निश्चितच आम्हाला हेल्पफुल होईल आणि याकरता मी जिल्हा नियोजन समिती, माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सावळा गोंधळ सुरू असून निबंधक दिलीप कुमार काळे यांच्याबद्दल तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी आहेत, तर त्यांची खातेनिहाय चौकशी करावी याबाबतचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय चौगुले यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले। दुय्यम निबंधक कार्यालयातील सावळा गोंधळाबद्दल काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते, पण त्यावेळी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले होते। मात्र काळे यांच्या दिवसेंदिवस अनेक तक्रारी वाढू लागल्या आहेत, त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करा अशी मागणी चौगुले यांनी केली आहे। हातकणंगले दुय्यम निबंधक श्रेणी 1 दिलीप कुमार काळे यांच्या संदर्भात एक निवेदन द्यायला जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथं आम्ही आलो होतो। त्या कार्यालयात चाललेला भ्रष्टाचार किंबहुना गोंधळ किंबहुना त्या कार्यालयासंदर्भातल्या असणाऱ्या तक्रारी या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक आम्ही व्यापक स्वरूपाचं जनआंदोलन परवा हातकणंगले तहसील कार्यालयाच्या समोर केलं होतं। त्यावेळेला त्यांनी एक आश्वासन दिलं कारवाईचे की एक बोगस दस्त आम्ही या संदर्भात एक निदर्शनाला आणला होता। त्या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्याचं त्यांनी एक शब्द दिला आणि आम्ही ते आंदोलन मागे घेतलं। परंतु त्या दिवशीच्या आंदोलनामध्ये सामान्य नागरिकांच्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या अनेक तक्रारी आमच्याकडे त्या दिवशी प्राप्त झाल्या। आज आमची जिल्हाधिकारी महोदयांकडे एक मागणी या संदर्भात अशी होती की त्यांच्या संपूर्ण कार्यकाळाची चौकशी की ते हजर असताना आणि ते गैरहजर असतानाच्या सगळ्या कार्यकाळाची चौकशी अगदी सखोल स्वरूपात केली जावी आणि याच्यामध्ये जर कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि ही चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची बदली 100% करू नये किंवा त्यांचं प्रमोशन करू नये आणि त्यांचं त्या कालावधीकरिताचं निलंबन करावं आणि ती चौकशी निष्पक्षपणे करावी यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना एक निवेदन दिलं आहे। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।